आता एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, लोकसभेमध्ये नवं आयकर विधेयक हे सादर करण्यात आलेलं आहे। निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक आता सादर केलेलं आहे। तर लोकसभेमध्ये नवं आयकर विधेयक हे सादर करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे नवीन विधेयक आता सादर केल्याची माहिती मिळते। तर आयकर कायदा 1961 मध्ये नमूद केल्यानुसार प्रस्तावित कायदा मागील वर्षी या शब्दाच्या जागी कर वर्ष ही जागा आता घेणार आहे आणि यासारखे अनेक बदल यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। निनाद झारे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। निनाद, लोकसभेमध्ये नवं आयकर विधेयक सादर करण्यात आलंय। 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केल्याप्रमाणे आज त्यांनी स्वतः नवं आयकर विधेयक संसदेमध्ये लोकसभेमध्ये मांडलेलं आहे। आता हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे जाईल, तिथे त्यावर चर्चा होईल आणि जेव्हा हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होईल त्या टप्प्यामध्ये हे विधेयक मंजूर केलं जाईल। याच्यात दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळालेल्या आहेत। एक तर हे आयकर विधेयक जे आहे ते आधीच्या आयकर कायद्याच्या निम्म आहे, म्हणजे साधारणतः आधीचा आयकर कायदा जो होता, जो 1967 सालापासून आतापर्यंत लागू होता, त्याच्यामध्ये साधारण 1200 पानाचा तो कायदा झालेला होता, विविध अमेंडमेंट्स करून तर तो आता 600 पानांवर आणलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयकराच्या ज्या तरतुदी होत्या आयकर कायद्याच्या त्या कमी करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आयकर विवरणपत्र भरणं किंवा त्या संदर्भात होणारे जे वादविवाद आहेत ते सोपे होणं किंवा त्यावरचे निकाल देणं सोपे होणं, या सगळ्या गोष्टी होणार आहेत। त्यामुळे आयकराची प्रक्रिया जी आहे ती सुकर होईल अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे विधेयकात विविध जे बदल अर्थसंकल्पात मांडण्यात आले ते सुद्धा एका तक्त्याच्या स्वरूपात देण्यात आलेत। ते कोणाही सामान्य माणसालाही लगेच समजून येतील अशा स्वरूपात ते मांडण्यात आलेले आहेत। विविध सेक्शन्स किंवा सेक्शन्सची गर्दी जी आपल्याला बघायला, ATC, CCC, ATDDD असे जे वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड सेक्शन्स जे होते ते सगळे वगळण्यात आलेत। ही सेक्शनची संख्या कमी सुद्धा करण्यात आली आहे। त्याच्यामुळे त्याचप्रमाणे प्रोव्हिजोज आणि या सगळ्या ज्या अत्यंत किचकट गोष्टी ज्या गेल्या 67 सालापासून आतापर्यंत विविध माध्यमातून त्याच्यात इंट्रोड्यूस करण्यात आल्या त्या सगळ्या हटवण्यात आल्यात। त्यामुळे या पुढचा जो कायदा आहे तो सुकर असेल आणि आयकर दात्यांसाठी सुद्धा सुलभ असेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। हा कायदा जो आहे तो 1 एप्रिल 2026 या दिवशीपासून लागू होईल असं अर्थसंकल्प आता आज इंट्रोड्यूस करण्यात आलेल्या विधेयकात म्हटलंय। त्यामुळे तो यावर्षी किंवा 2025 साली लागू होणार नाही हे आता क्लिअर झालेलं आहे। पण ज्या सुविधा म्हणजे जे 12 लाखापर्यंत जी घोषणा सरकारने केलेली आहे ती याच फायनान्स बिलमध्ये आहे, त्यामुळे ती लागू होईल। पण इतर जे बदल आहेत ते पुढच्या वर्षी 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील असं या विधेयकात म्हटलेलं आहे। निश्चित। आणि त्याचमुळे यामध्ये सोपी भाषाही वापरलेली आहे, हे प्रमुख आहे। त्यामध्ये अनावश्यक तरतुदी सुद्धा काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि अशी अनेक वैशिष्ट्ये आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।